एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शिंदे उद्या संध्याकाळी 7 वाजता बैठक घेणार आहेत। कामगार संघटनांच्या कृती समितीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे। सणासुदीत प्रवाशांची गैरसोय होईल अशी कृती करू नये, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून असं आवाहन करण्यात आलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत एकनाथ शिंदे उद्या मीटिंग घेणार आहेत संध्याकाळी 7च्या सुमारास। तर आता दुसरीकडे एसटी कर्मचारी हे संपावर आहेत। मुंबई, कल्याण, पुणे आणि नाशिक मधली दृश्य एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची। बस या आगारात उभ्या आहेत। दुसरीकडे प्रवाशांना देखील त्रासाला सामोरं जावं लागतंय। तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि गुहागर मधली दृश्य आहेत। लाल परीला ब्रेक लागलेला आहे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे। प्रवाशांची मात्र गैरसोय होते आणि सणासुदीच्या काळात चर्चेत काही मार्ग निघालेला नाही। आम्हाला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळावा। साहेब, जर आमचं तुम्ही जवळून जर काम बघितलं सा तर आमच्या कामा इतकं हार्ड रिस्क कोणतंही काम नाही। या कंडिशनच्या गाड्या कशा चालवतोय आमचा चालक ते फक्त आमच्या जीवाला माहीत आहे। लोक निवांत मागे आरामशीर झोपलेले असतात, फक्त चालक आणि वाहकाला माहिती आहे आपल्या गाडीची कंडिशन काय आहे आणि कसा गाडी पोहोचेल, आपल्या स्पॉटला पोहोचेल हे फक्त आम्हा दोघांना माहित असतं। कर्मचाऱ्यांची जे काम केलंय, कर्मचारी अजून बी काम करायला तयार आहेत। सरकारने त्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे। सरकार तोडगा काढायला सक्रिय नाही। शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे, कारण एकनाथजी शिंदे साहेब आहेत का, त्यांनी सर्व सामान्य जनतेला खुश केले। आमची एवढीच अपेक्षा इच्छा आहे शिंदे साहेबाला। लाडका भाऊ योजना झाल्या, अनेकशा रोज नवीन अरे आम्ही कोण आहे? आम्ही त्याच्यात तुटत नाही का? वेगळ्या योजना जाहीर करते, मात्र असलेल्या कर्मचारी 80,000 कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे द्यायला वेळ नाही, नव्या गाड्या घ्यायला वेळ नाही। हा याच्यावर रेटायचं चाललंय आपलं। गाडी बंद पडली की प्रवाशाच्या शिव्या खातो आम्ही। हे निवांत अधिकारी लोक फॅन खाली बसून असतात। आमचा काय दोष आहे याच्यात? तुम्ही हे सगळे मुद्दे मांडतायत, कारवाईची भीती नाही वाटत? अहो साहेब, होऊ दे कारवाई। काय आज रोज जरा मरण्यापेक्षा एक वेळा मेलेलं चांगलं। साहेब, मला काय म्हणायचं आहे, रोज थोडं मरतोय आपण, एक वेळाच मरू दे ना। रडतील घरातली 3 दिवस, होय कुणाचं तटत नसतं। की आम्हाला घरभाडे भत्ता 2016 पासून दिलेला नाही, तो थकीत घरभाडे भत्ता मिळावा, थकीत महागाई भत्ता मिळावा, थकीत आमच्या वार्षिक वेतनवाढी मिळाव्यात आणि वेतनातील ज्या मधल्या काळामध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 याप्रमाणे ज्या तफावती तयार झाल्या होत्या, त्या तफावतीतील आमची जी विसंगती आहे ती दूर करून मिळावी, या प्रमुख आमच्या मागण्या आहेत। हे आंदोलन आता सध्या बेमुदत आंदोलन आहे। 2016 पासून ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण केल्या नाही। वेळोवेळी शासनाने पूर्ण करतो म्हणून आश्वासने, फक्त आश्वासनावर आश्वासने, तारखावर तारखा दिल्या गेल्या आहेत। कामगार लोकांचा संप आहे म्हणून बस बंद आहे असे बोलले ते। काय वाटतं तुम्हाला, काय झालं पाहिजे? नाही, मग आता काही आघात घटना घडतात, त्यांनी सोडायला पाहिजे अर्धी गाडी। आमचा पाहुणा सिरियस झालाय, त्याच्यामुळे आम्हाला जायचंय, कारण गाडीच नाही। एखादी गाडी सोडावं ना त्यांनी। आम्ही 7 वाजल्यापासून उभे आहे। आमचा पाहुणा एक्सपायर झालाय, ते आलो तर इथं संप चालू आहे। या लोकांनी दुसरी पण गाडीची सोय केलेली नाही आहे।